शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे शिल्पकार म्हणजे महाराजांचे मावळे. अनेक मावळ्यांनी प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन हे स्वराज्य वाढवले. अनेक शूरवीरांनी स्वराज्यासाठी आपले सर्वस्व वाहिले. याच शूरवीरांपैकी एक म्हणजे सरसेनापती येसाजी कंक. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रहो, आपण आज येसाजी कंक यांचा वाडा जो भुतोंडे या गावी आहे. भुतोंडे हे गाव पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी त्यांचा वाडा पाहणार आहोत आणि त्यांच्या आतमध्ये असणाऱ्या मूर्तीचं किंवा पुतळ्याचं दर्शन घेणार आहोत आणि या वाड्याच्या संदर्भामध्ये त्यासोबत या येसाजी कंक यांचा संपूर्ण जीवन परिचय आपण करून घेणार आहोत. आपण येसाजी कंक यांच्या वाड्यात आहोत आणि हा वाडा प्रशस्त आणि चौसोपी आहे. या ठिकाणी आज देखील त्यांचे वंशज राहतात. तर हा जो वाडा आहे तो बघण्यासारखा आहे. आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की प्रतापगडचा रणसंग्राम म्हटलं की आपल्याला शिवछत्रपतींचा पराक्रम आठवतो. तर त्या लढाईमध्ये देखील येसाजी कंक सहभागी होते. त्यासोबत ते रायरेश्वरावरती स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली, त्या ठिकाणी देखील ते हजर होते. तर यांच्या कार्यकाळातील सर्वात महत्त्वाची जी लढाई आहे 1683 साली, ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजे हे होते. 1683ची जी लढाई आहे ती गोव्याचे पोर्तुगीज त्यांचा जो व्हाईसराय होता तो अलवर्दी कौंट, तर हा त्या ठिकाणी असणाऱ्या येसाजी कंक हे त्या काळामध्ये फोंडा या किल्ल्यावरती होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक हे देखील होते. आणि त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची लढाई झालेली होती. ती म्हणजे पोर्तुगीज आणि मराठे छत्रपती संभाजीराजांचं सैन्य यांच्यामध्ये युद्ध झालं आणि त्या प्रसंगी अगदी फक्त 400 मावळेच त्या फोंडा किल्ल्यावर होते. मात्र पोर्तुगीजांनी प्रचंड मारा केला. खूप त्या ठिकाणी माणसं मारली गेली. तरी देखील त्या ठिकाणी येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांनी तो किल्ला लढवला. त्याचवेळी कृष्णाजी कंक हे गंभीर जखमी झाले आणि ते धारातीर्थी पडले. त्यासोबत येसाजी कंकांना देखील बऱ्याचशा जखमा झालेल्या होत्या. त्यांना मदत करण्यासाठी स्वतः छत्रपती संभाजी महाराज त्या फोंडा किल्ल्यावर गेले आणि फोंडा किल्ल्यावरती ते गेल्यानंतर लढाईचं जे पारडं आहे ते पालटलं आणि मराठ्यांचा विजय झाला. तर त्या ठिकाणाहून कृष्णाजी कंक यांचा मृतदेह या त्यांच्या भुतोंडी या मूळ गावी आणण्यात आला आणि त्यांच्यावरती या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या अंत्यसंस्काराला स्वतः छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी आल्याचा उल्लेख मिळतो.
येसाजी कंक यांच्या कार्यकाळातील असलेल्या तलवारी हातात घेताना शिवरायांच्या वैभवशाली इतिहासाचा जाज्वल्य अभिमान जागृत होऊन मावळ्यांच्या शौर्याची आणि त्यागाची अनुभूती जाणवल्याशिवाय राहत नाही. सोळाशे 74ला शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकानंतर एक प्रथा असते की जो राजा होतो त्यानं मोहीम काढायची. तर शिवाजी महाराजांनी सन 1677 साली एक दक्षिण मोहीम काढलेली होती. त्याला दक्षिण दिग्विजय असं देखील म्हटलं जातं. तर त्या मोहिमेमध्ये येसाजी कंक हे देखील शिवाजी राजांच्याबरोबर होते. तर तिथला एक प्रसंग सर्वांना माहीत असेल, हत्तीचा प्रसंग. तर जो गोवळकोंड्याचा कुतुबशाह आहे ते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे बोलताना शिवाजी महाराज म्हणून गेले की आमचा जो मावळा आहे तो एक मावळा हा हत्तीच्या समान आहे. तर कुतुबशाह यानं पहिल्यांदाच प्रश्न केलेला होता की तुमच्याकडं किती हत्ती आहेत. तर शिवछत्रपती म्हणाले की प्रत्येक मावळा हा माझा हत्तीचा आहे. तर ते म्हटले मग ठीक आहे, तर आपण आता त्यांची परीक्षा घेऊयात. तर परीक्षा घेताना तुमचा मावळा माझ्या हत्तीशी लढाई करू शकेल का, असं तो कुतुबशाह म्हणाला. तर शिवाजी महाराज हसले. त्यांनी येसाजी कंकांकडे दृष्टिक्षेप टाकला. ते लगेच पुढ्यात आले आणि त्यानंतर जो अबुल हसन हा त्या काळातला कुतुबशाह होता, तर त्या कुतुबशाहनं त्याचा मदमस्त हत्ती जो होता त्याला मैदानात उडवलं आणि त्यानंतर छत्रपतींनी इशारा करताच येसाजी कंक हे देखील त्या हौदात किंवा त्या रणमैदानात उतरले. त्यामध्ये स्वतः येसाजी कंकांनी पवित्रा घेतला आणि मदमस्त झालेला हत्ती येसाजी कंकांवर चालून आला. एका क्षणात येसाजी कंक एका बाजूला वळले आणि आपल्या तलवारीनं त्या मदमस्त हत्तीची सोंड त्यांनी एका क्षणात कापून टाकली आणि असा जो मदमस्त हत्ती होता तो त्या ठिकाणी गारद झाला. तर त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे की त्यानंतर अबुल हसन कुतुबशाह खूप प्रसन्न झाला. त्याला खूप आनंद झाला आणि त्यानं येसाजी कंकांना सोन्याचं कडं त्यासोबत स्वतःच्या गळ्यातील तोफ जी होती त्यांना बक्षीस देऊ केली आणि त्यांना एक गाव इनाम देऊ केलं. तर त्या ठिकाणी मला महत्त्वाचं आहे त्या येसाजी कंकांचं बोलणं. तर त्या ठिकाणी येसाजी कंक म्हणाले तुमचं हे इनाम किंवा बक्षीस जे गाव तुम्ही देणार आहात ते मला नको आहे. आम्ही शिवछत्रपतींचे चाकर आहोत, आम्हाला कोणतीही कमतरता नाही. अगदी आपल्याला त्या ठिकाणची आठवण येते की ज्या ठिकाणी स्वतः मुरारबाजी देशपांडे हे पुरंदरच्या किल्ल्याच्या युद्धावरती दिलेर खानाला बोलले होते की तुझी जहागीर हवी कोणाला, आमच्या शिवाजी महाराज काही कमी आहेत का. त्या प्रसंगाची आठवण येणारा हा प्रसंग आहे. तर येसाजी कंक बोलून गेले आणि बघा या ठिकाणी प्रत्येक मावळ्याची ही जी शिवछत्रपतींच्या विषयी जे ममत्व होतं किंवा त्यांच्याविषयी प्रेम होतं ते आपल्याला दिसून येतं आणि किती आस्था होती आणि किती निष्ठा होती ते या प्रसंगातून आपल्याला दिसून येतं. येसाजी कंक हे शिवछत्रपतींच्या बरोबर, छत्रपती संभाजीराजांच्या बरोबर, छत्रपती राजाराम महाराजांच्या बरोबर आणि आणखी त्यानंतर देखील छत्रपती शाहू महाराजांच्या बरोबर म्हणजे असे एकंदर चार राजांच्या पदरी त्यांनी काम केलेलं आहे. आणि बघा त्यांचा अनुभव किती मोठा असेल, दांडगा असेल. तर हे गाव हे भुतोंडे गाव त्यांचं मूळ गाव आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येकानं यायलाच पाहिजे. तर आजचा हा वाड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.